मोठी मुंबईतली प्रक्रिया न करता सांडपाणी थेट समुद्रात सोडलं जात असल्यानं राष्ट्रीय हरित लवादानं मुंबई महापालिका प्रशासनाला 28 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय। या कारवाईनंतर उशिरा का होईना पण मुंबई महापालिका प्रशासन जागं झालंय। त्यानुसार आउटफॉलला आता जाळ्या बसवण्याचा निर्णय झालाय। यासाठी 4 कोटी रुपयांचं टेंडर काढलं गेलंय। यामुळे सांडपाण्याद्वारे थेट समुद्रात जाणारा किमान कचरा तरी रोखला जाणार आहे। 5 वर्षांच्या संघर्षानंतर पालिकेला जाग आल्याची प्रतिक्रिया वनशक्ती संस्थेचे संस्थापक डी स्टॅलिन यांनी व्यक्त केली। मुंबईत आवश्यकतेपेक्षा कमी मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र आहेत। काही प्रकल्प प्रस्तावित आहेत, त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच ते थेट समुद्रात सोडलं जातं। त्यामुळे समुद्रातल्या प्रदूषणाची पातळी झपाट्यानं वाढते, असाही त्यांनी दावा केला। या तक्रारीची दखल घेऊन नोव्हेंबर 2021 मध्ये मुंबई पालिकेला 28 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। पालिका प्रशासन आता जागं झालं असून आता जाळ्या बसवण्याचा निर्णय झाला आहे। एमसीजीएमने पालिकेने आतापर्यंत त्याचा विरोध केला। त्यांनी काही इंटरेस्ट दाखवला नाही। हा एक सोपा मार्ग होता कचरा थांबवण्याचा। पण आता उद्या बहुतेक मला वाटतं उद्या तारीख आहे केसचं, पण त्या आधीच त्यांनी स्वतःहून ते पाऊल उचललेले आहेत। त्याचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांचा आभारी मानतो की शेवटी नाल्याला जाळे लावून आणि इतर कुठे कुठे जिथे स्यूएज ट्रीटमेंट प्लांट टाकायचे आहे, जे मलनिसरणाचं काम ट्रीटमेंटचं काम करायचं आहे, तर ते कुठेतरी आता थोडा वेगाने वाढेल अशी अपेक्षा आहे आमची। मुंबईचे सौंदर्य असणाऱ्या समुद्र किनाऱ्यावरतीच मुंबई महानगरपालिका गेली अनेक वर्ष कुठल्याही पद्धतीनं सांडपाण्यावर प्रक्रिया न करता हे सांडपाणी समुद्रामध्ये सोडते। यावरती एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे आणि हरित लवादाच्या एकूणच कारवाईनंतर 28 कोटीचा दंड मुंबई महानगरपालिकेला आकारण्यात आला। सध्या आपण दादरच्या चौपाटीवरती आहोत आणि इथे आपण बघताय की या ड्रेनेज सिस्टीमचं जे आउटलेट आहे, जिथून थेट कुठल्याही पद्धतीने प्रक्रिया न करता पाणी हे समुद्रात सोडलं जात आहे। कचरा मोठ्या प्रमाणात त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर पसरतो। आगामी काळामध्ये अशा पद्धतीची जर समस्या कायम राहिली तर मुंबईतील समुद्र जे काही जैविक विविधता आहे ती विविधता सुद्धा संपुष्टात येऊ शकते। आणि म्हणूनच आता उशिरा शहाणपण मुंबई महानगरपालिकेला आलेला आहे। 136 आपल्याकडे मलनिस्सारण केंद्र आहेत आणि आता या सगळ्या समस्येवरती उत्तर मिळावं म्हणून मुंबई महानगरपालिकेनं 4 कोटी रुपयांचं एक टेंडर काढलेलं आहे, ज्यामध्ये मुंबईतील अशा आउटलेट्सवरती जाळ्या बसवण्याचं काम करण्यात येणार आहे। परंतु मुंबईकरांच्या आरोग्याशी, मुंबईकरांच्या समुद्र किनाऱ्यांशी खेळण्याचं काम एकीकडे मुंबई महानगरपालिका करते, तर दुसरीकडे समुद्राचं खारं पाणी गोडं करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना सुद्धा मान्यता देते। त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना एकच प्रश्न पडला आहे की समुद्र किनारे अस्वच्छ ठेवले जात आहेत, याला कारणीभूत नेमकं कोण? व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।